इकडे काल उस्मानाबाद, बीड आणि लातूर तसंच नांदेड आणि पंढरपूरसह राज्यातल्या अनेक ठिकाणी गारपीट तसंच वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाचा तडाखा बसलाय। यामुळे या पावसाने तब्बल 6 जणांचा बळी घेतलाय। मराठवाड्यात 5 तर सोलापुरामध्ये एका व्यक्तीचा वीज पडून मृत्यू झालाय। अवकाळी पावसामुळे ज्वारी, गहू, आंबा, द्राक्ष आणि इतर पिकांचं मोठं नुकसान झालंय। गोविंद शेळके आपल्या सोबत आहेत, आपले प्रतिनिधी। गोविंद, काय स्थिती आहे पावसाची? कशा प्रकारे आता या ठिकाणी पुढचं बचाव कार्य जे आहे ते सुरू झालेलं आहे? अश्विन, खरं तर काल सकाळपासूनच संबंध मराठवाड्यावरती अवकाळी पावसाचे ढग घोंगावत होते आणि काल लातूर जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागामध्ये काल सकाळपासूनच पावसाला सुरुवात झाली होती। अवकाळी जरी पाऊस असला तरी तो तडाखा मात्र जोरात होता, कारण आपल्याला माहिती आहे की मागच्या वर्षी जो काही पाऊस पडला होता त्यामुळे रब्बी पिकांची मोठी विक्रमी यावर्षी लागवड झाल्याचं पेरणी झाल्याचं चित्र पाहायला मिळालं आणि त्यामुळे या रब्बीच्या एकदम काढणीची वेळ ही होती। गहू असेल, ज्वारी असेल, हरभरा असेल आणि यावेळेसच जो काही काल पावसाचा तडाखा दिला, अनेक ठिकाणी गारा पडल्या आणि त्यामुळे प्रचंड नुकसान आता झाल्याचं समोर येत आहे। शेंडेट सारखं अगदी मोठं उभं केलेल्या याच्यात भाजीपाल्यासारखी पिकं सुद्धा अगदी उद्ध्वस्त झालीत, कारण काही भागामध्ये जे काही गारपीट होती ती इतकी जोरात होती की त्यामुळं यापूर्वी जसं आपण चित्र बघायचो की गारपिटीमुळं अगदी शेत पांढरे झाले होते, तसंच चित्र आता पाहायला मिळतंय। काय अशी परिस्थिती पाहायला मिळते। एकूणच नांदेड जिल्ह्यातला काही भाग असेल, परभणी, जालन्यामधला काही भाग असेल, सगळ्यात जास्त नुकसान झालंय ते लातूर आणि बीड, उस्मानाबाद पट्ट्यामध्ये, कारण काल सकाळपासूनच या ठिकाणी पावसाला सुरुवात झाली होती। त्यामुळे 5 लोकांचा यामध्ये वीज पडून मृत्यू झालाय आणि पिकांचं जे आहे ते मात्र मोठ्या प्रमाणात आता नुकसान झाल्याचं समोर येत आहे। अश्विन, गोविंद, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।